जर आपल्यासोबत व्यापारी बांधव आहे, जरा त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. आज 12 मार्च 2026. काय परिस्थिती टोमॅटोची? टोमॅटो चांगले माल 300-350 रुपये रांग संकलित माल. बरं. आणि गावठी? गावठी 250 पर्यंत चांगले माल, 150 ते 250. 150 ते 250. विरांगचा मॉलला माल काय भाव गेला? 350. एक वखल 380 रुपयांनी सुद्धा घेतलं. अच्छा अच्छा अच्छा. आज आवक साधारण किती असेल? नाव काय जेमतेम आहे, 7-8 हजार कॅरेटची असेल. आणि गावठी टोमॅटो मॉलला काय भाव गेले? 240, 250, 220. आणि ज्यूसला काय भाव जातात? 70 रुपये. आता हे शेतकरीचाच माल आहे मॉलला 350 रुपये. दाखवा जाडी, दाखवा साहेब, चिठ्ठी दाखवा काय भाव घेतली. डिफरन्स भरपूर आहे. त्यांनी सांगितलं ना आपल्याला, बाजारभाव पण सांगितलेला आहे. माल आहे चांगला आहे, माल एक नंबर आहे. काय भाव दिला सांगा. 350. बरं, चिठ्ठी आहे, दाखव बरं चिठ्ठी. ₹350. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. काय मार्केट कमिटीला काय सूचना वगैरे? सूचना काय ना, तर मार्केट कमिटी काय पुढे कसं शेलू यांच्या हिसाबात भाव वाढतील ना. पैसे वेळेवर मिळतात. पैशाची नाही अडचण काही. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 12 डिसेंबर 2026 रोजी टोमॅटोचे बाजारभाव गावठीला 200-250 रुपयापर्यंतचे आहेत. आणि जी साऊ व्हरायटी आहे, जी विरांग व्हरायटी आहे, या विरांग व्हरायटीला 350 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे. एखादं वक्कल पुढे मागे झाला असेल, परंतु सध्या बाजार डाऊन झालेले आहेत. शेतकरी बांधवांना जास्तीचा बाजारभाव मिळावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. व्यापारी बांधव शेतकऱ्यांसाठी नेहमीच काळजी घेत असतात. अधिक बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण मात्र जुळत नाही आणि त्यामुळं वर्षभराचा सगळा खर्च, या झालेला खर्च सध्याच्या बाजारामध्ये निघत नाही. आपल्यासोबत जर व्यापारी आहेत. साहेब नमस्कार. आज 12 डिसेंबर 2026. काय टोमॅटोला बाजारभाव? टोमॅटोचे बाजार रोजच्या 40-50 रुपयांनी कमी झाले. गावठी टोमॅटोला काय बाजारभाव आहे? ते उठाव जो होता आतापर्यंत तो बऱ्यापैकी कमी झाला. गावठी टोमॅटोला आज बाजारभाव काय मिळाला? टोमॅटो 130 पासून 250 पर्यंत. 130 पासून 250 पर्यंत. आणि मॉलला? मॉलचे माल आहेत 180 पासून 220, 30, 40. आणि संकरित व्हरायटी? संकरित त्या 150 पासून तर 300 पर्यंत. 300 पर्यंत. 10-20-30 गेले. रोज जायचं त्याच्यापेक्षा 30-40 रुपये बाजार कमी येतात. काय आज कशामुळे बाजार डाऊन झाले? बाजार कमी व्हायचं कारण असं एखादं उठाव होता मला खूप कमी झाली. हॉटेल व्यावसायिकांचा थोडासा परिणाम याच्यावर झाला. सध्या आवक काय? रोज एवढीच आहे, पण मला जो उठाव होता तो राहिलेला नाही. आता मला सांगा, गावठी टोमॅटो जे आहेत कमीत कमी आणि जास्तीत जास्त बाजारभाव काय आहे? कमी 130, जास्तीत जास्त 250. आणि संकरित व्हरायटी? संकरित व्हरायटी 150 पासून तर 300 पर्यंत. चांगले मग 300, 350, 330. काय शेतकरी बांधवांना काय आव्हान? थोडंसं हॉटेल व्यावसायिकांचा घ्यायचं आहे, थोडेसे प्रॉब्लेम त्याचा परिणाम अप्रत्यक्षरित्या झालेला आहे. भाऊ नमस्कार. 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 कुठली व्हरायटी घेऊन आली? साऊची आहे. साऊची. काय भाव विक्री झाली? ते योगेशला केलं खाली, आता अजून निवडायचं काम चालू आहे. अच्छा, सॉर्टिंग चालू हा, आहे. sorting. मागितली असतील ना? मागितलीच नाही, बाजारात कोणी विचारलं. अरे पण नंतर मग पडून मागतील ना? मग पडूनच दिली ना, आता शेवटी काय पर्याय. मग काय 150, 150, काय 100 जास्त. 100 सॉस कितवा तोडा आहे? दुसरं आहे. दुसरा तोडा आहे. शेट गेले का? उठून गेले का? हो शेट, काय भाव घेतले? काय नाही, पाहुण्यांची खाली करायला नाही विकली. अच्छा, पाहुण्यांचे खाली. बरोबर. हे असा प्रकार झाला. हां, अच्छा अच्छा. काय तिरंगा आहे का जास्त? अच्छा, पेढे. तिकडे टाकण्यापेक्षा थोडंसं अच्छा, सॉर्टिंग करून. बरं. काय फवारणी करत नाही का औषधांची? फवारणी चालू आहे, पण ते काय आता परिस्थिती कोणाची गेलं. सकाळी पडताना भरताना चांगली दिसत, दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये लूज पडत अच्छा, काय पांढरी माशी का काय? माशीचा प्रकार जास्त. टोमॅटोमध्ये आळी तयार होते का? हा, होते ना आळे तयार. टोमॅटो फळामध्ये? आतमध्ये आहे ना. ज्यावेळेस डाग पडतो त्यावेळेस आळेच तयार होते ना. लोकांनी टोमॅटो पाहून खाल्ली पाहिजे. पाहून खाल्ली पाहिजे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 12 मार्च 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 8 ते 10 हजार क्रेटची झाली. आणि बाजारभाव गावठी टोमॅटोला साधारण 250-300 रुपयापर्यंतचा मिळाला. आणि ज्या संकरित व्हरायटी आहेत, म्हणजे प्रामुख्याने विरांग, या विरांग व्हरायटीला
300, 350, 400 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे असं या ठिकाणी सांगितलं जातं आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक बऱ्यापैकी आहे. उन्हाळा असल्यामुळे टोमॅटोची गुणवत्ता मात्र डाऊन झालेली आहे. शेतकरी बांधवांना टोमॅटोचे अधिक पैसे व्हावेत अशी अपेक्षा आहे. सध्या बाजारभाव वाढणं अपेक्षित आहे. सध्याच्या या बाजारामध्ये शेतकरी बांधवांचं मात्र योग्य प्रकारे अर्थकारण जुळत नाही, त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. तर आपण शेतकऱ्यांशी बोलूया. भाऊ नमस्कार. हा नमस्कार दादा. कुठलं गाव? आम्ही भालवणी ढवळ. भाळवणी. हो. कुठली व्हरायटी घेऊन आले? विरांग. काय भाव विक्री झाली आज? मी भाव झाले 380 रुपये. 380 रुपये. किती लागवड आहे? लागवड 4,500. क्षेत्र किती आहे? क्षेत्र साधारणतः 30 गुंठे. बरं, आतापर्यंत किती क्रेट गेले? आतापर्यंत गेले 200 पर्यंत गेले. अजून किती निघतील? आता स्टार्टिंग चालू झालं. आता काय मार्केटला सूचना? सूचना काय नाही, चांगलं आहे इथं. चांगला आहे. हो. पैसे वेळेवर मिळत आहेत? हा एकदम व्यवस्थित. बरं बरं. फक्त दादा, कसं अच्छा. आहे शीट असल्यामुळे ना माल थोडं तिरंगाचं प्रमाण आहेच. आता उन्हाळा आहे. हो. मला बाजारभाव वाढायला पाहिजे. वाढायला नवीन पाहिजे. काय लागवड? हा नवीन लागवड वगैरे? नवीन लागवड आता गुढीपाडव्याला. अच्छा, गुढीपाडव्याला. हो हो. नमस्कार धामनखेडकर. काय परिस्थिती आपली? ते काय परत हे काय चालले असं कुठली व्हरायटी घेऊन आले? साऊ. काय भाव विक्री केली? 170. 170 रुपये. बरं. कितवा तोडा आहे आता? दुसरा तोडा आहे. दुसरा तोडा? ते काय खाली होती. अरे, फार कमी दराने मागतो. लागवड किती आहे? लागवड आहे अर्धा एकर आहे. अर्धा एकर आहे. किती खर्च येतो? त्याला 50-60 हजाराच्या पुढे खर्च झाला. खर्च वसूल होईल का? अवघड आहे. अवघड आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 12 मार्च 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 8 ते 10 हजार क्रेटची झाली आणि बाजारभाव गावठी टोमॅटोला 125 पासून तर 250 रुपयापर्यंतचा मिळालेला आहे. आणि जी संकरित व्हरायटी आहे म्हणजे प्रामुख्याने आर्यमान, त्याला 250 पासून तर 300 रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे. अर्थात हा बाजारभाव चांगल्या प्रतीच्या टोमॅटोचा आहे. कमीत कमी संकरित व्हरायटीला बाजारभाव 150 पासून तर 200-250 रुपयापर्यंतचा आहे. गावठी टोमॅटोचे बाजारभाव डाऊन झालेले आहेत. सध्या उन्हाळा असल्यामुळे टोमॅटोचं फळ खराब होतं आहे. पांढरी माशीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि तिरंग्याचं प्रमाण वाढल्यामुळं सध्या टोमॅटोचं फळ खराब होतं आहे. शेतकरी बांधवांना खूप अपेक्षा आहेत की यंदाच्या वर्षी टोमॅटोचे पैसे चांगले होतील असं वाटत होतं, परंतु सध्या तशी परिस्थिती दिसत नाही. शेतकरी बांधवांना बळबळ सांगावं लागतं की आमची टोमॅटो घ्या. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्याची परिस्थिती आपण पाहतोय की बाजारभाव वाढत नसल्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागलेली आहे. आपल्या टोमॅटोचे अधिकचे पैसे होतील अशी बळीराजाला अपेक्षा आहे. नारायणगावच्या या मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आपण आवक पाहता आणि बाजारभाव पाहता शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे. बिबट्याचा प्रादुर्भाव आहे. शेतामध्ये पाणी भरताना अनंत अडचणी आहेत. जे मजूर लागत आहेत ते मजुरांचे रोजसुद्धा खूप वाढलेला आहे. औषध खताचे दर आकाशाला भिडलेले आहे. जगाचा पोशिंदा सध्या खूप अडचणीचा सामना करतो आहे. राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत मिळवून देणं अपेक्षित आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला 4 पैसे अधिकचे कसे मिळतील हे सुद्धा पाहणं अपेक्षित आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 12 मार्च 2026 रोजी गावठी टोमॅटोला बाजारभाव 125 ते 150-200 रुपयापर्यंतच मिळाला. एखादं वक्कल 250 रुपयांनी गेला असेल आणि जी संकरित व्हरायटी आहे या संकरित व्हरायटीला साधारण 150 पासून 250, 250, 300 एखादं वक्कल एक नंबरचं असेल ते 350 पर्यंत गेलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड चांगली करा जेणेकरून व्यापारी आणि शेतकरी तुमच्यामध्ये तुम्ही होणार नाही. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं नियोजन निश्चित चांगलं आहे. या ठिकाणी जे लोक काम करतात त्यांचंही लक्ष आहे. आडतदार व्यापारी मंडळीसुद्धा शेतकरी बांधवांची काळजी घेतात. शेतकरी बांधवांना वाहन सावकाश चालवा. शेतामध्ये पाणी भरत असताना बिबट्यापासून सावध राहा. काळजी घ्या. व्यापारी बांधवांनो, तुम्ही देखील शेतकऱ्यांचा दुवा घ्याल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज
जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.